तुमच्याजवळ जर तुमच्या प्रेयसीचे काही फोटोज, व्हिडिओज असतील विचित्र पद्धतीचे, तर ते आत्ताच उडवून टाका. तुमची प्रेयसी जर तुम्हाला म्हणत असेल, की बाबा डिलीट कर, तर ते एका क्षणामध्ये विचार न करता डिलीट करा. नाहीतर तुमच्यासोबतही असा काहीतरी प्रकार होऊ शकतो. बघा, आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे, ही घटना दिल्लीमधील विहार या एरियामध्ये घडलेली आहे. आणि ज्या मुलासोबत घडली आहे त्या मुलाचं नाव रामकेश मीना असं होतं. आणि हा मुलगा दिल्लीमध्ये राहून UPSCची तयारी करत होता. आणि याच्यासोबतच याची एक प्रेयसी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, जे की बिहारची राहणारी होती आणि तिचं नाव अमृता चव्हाण असं होतं. दोघंही जण निवांत पद्धतीने एका रूममध्ये एका प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीनं राहत होते. दोघांचंही एकमेकावर प्रेम होतं. आणि प्रेम एवढं जास्त होतं की दोघा जणांनीही निर्णय केलेला होता की आपण एकत्र राहायचं, खायचं प्यायचं, एका पलंगावर झोपी जायचं आणि आनंद घ्यायचा, असं या दोघांचंही म्हणणं होतं. तर दोघंजणं ज्यावेळेस एकत्र राहत होते त्यावेळेस खूप काही गोष्टी झाल्या असतील, खूप काही घटना झाल्या असतील. तर त्याच्यामध्ये जो मुलगा आहे त्याने काही व्हिडिओज, काही फोटोज मजाक मस्करीमध्ये या मुलीचे काढून ठेवले. आणि त्यावेळेस मुलीलाही काही वाईट वाटलं नाही, की चला ठीक आहे, आपला प्रियकर आहे, तर काढून घेतली असतील तर घेतली असतील, काय विषय, आपल्याजवळच राहणार आहे. पण काही दिवसाच्या नंतर त्यांचं जे लिव्ह इन रिलेशनशिप आहे ते थोडंसं वेगळं व्हायला लागलं. बघा, काही अशी नाती असतात, त्या नात्यामध्ये जोपर्यंत गोडवा आहे ना, गोडवा, तोपर्यंतच नाती टिकतात. आणि जेव्हा गोडवा संपायला लागला त्यावेळेस ती नाती बुडायला लागतात. जसं की हे असं दिखाव्याचं प्रेम, जोपर्यंत रस आहे तोपर्यंत मस्त आहे, आणि ज्या वेळेस रस संपला त्यावेळेस नासकं झालं. तर यांचंसुद्धा असंच झालं. यांनीसुद्धा आपलं रिलेशन तोडल्याच्या नंतर जे अमृत आहे, ही त्या मुलाला म्हणायला लागले की माझे जितके पण फोटोज वगैरे आहेत ना, ते सगळे काही तुझ्याजवळचे डिलीट कर. पण जो मुलगा आहे तो म्हणला की ना, मी डिलीट वगैरे काहीही करणार नाही, मला ते लागतात समोर भविष्यामध्ये. आता ही त्याला म्हणायला लागली, तुला भविष्यामध्ये कशाला पाहिजे, माझे फोटोज आहेत, माझे व्हिडिओज आहेत, माझी बदनामी करण्यासाठी तू ठेवतोयस का? तो म्हणला की ना, मला लागतात, मी उडवत नाही. मग ही हिच्या दोन मित्रांना सांगते की माझ्यासोबत असं असं झालं आहे आणि माझा जो प्रियकर आहे तो त्याचे फोटो डिलीट करत नाही आहे. आणि हिच्या जी दोन मित्राची नावं होती ती अशी होती, एकाचं नाव होतं सुमित कश्यप आणि एकाचं नाव होतं संदीप कुमार. अशी याचीही दोन मित्र होते, म्हणजे या मुलीचे असे दोन मित्र होते. तर याच्यामधला जो सुमित होता ना, तो एक LPG गॅस सिलेंडरमध्ये डिस्ट्रीब्युटर होता. तर त्याला त्या गॅसबद्दल सगळं काय माहिती होतं. मग या दोघा जणांनी मिळून त्याला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा ते फोटो डिलीट कर. एका मुलीचे फोटो तशा अवस्थेमध्ये असणं फार धोक्याचं असतं. जर तो समोर चालून जर त्या फोटोसोबत काय केलं तर हिची सगळी जिंदगी खराब होईल. तू का हे करून राहिलास? तो तिला म्हणायला लागला की ठीक आहे, हिची जिंदगी खराब करायची नसेल तर माझ्यासोबत राहू दे तिला. माझ्यासोबत तिचं रिलेशन जोड म्हणावं, आणि तिनं माझं रिलेशन का तोडलं ते पण विचारा. म्हणजे हे भांडणामध्ये असं असतं ना की नाही, तू असं केलंस ना तर मी असं करणार म्हणजे करणार, अशा पद्धतीचं असतं ना. सेम या पद्धतीचं यांचं चालू होतं. तर मग एक दिवस ही जी मुलगी आहे ही फार रडायला लागली, त्रासायला लागली, बोलायला लागली की माझ्यासोबत असं होते तसं होते, आता माझं काय खरं नाही आहे. तर हिचे जे हे दोन मित्र आहेत ते म्हणले की एक काम करूयात, आपण डायरेक्ट साल्याला संपवूनच टाकूयात. मग या तिघाजणांनी ना एक प्लॅन बनवला. आता जी ही अमृता होती, ती फॉरेन्सिक सायन्समधली एक हे होती, स्टुडंट होती. त्या कारणामुळं तिला ते माहीत होतं की बाबा जे मृत्यू आहे ती ॲक्सिडेंटली लोकांना दाखवायची कशी. तर तिनं एक प्लॅन केला की आपण असं असं केल्याच्यानंतर हे प्रकार होऊ शकतो. आणि जो सुमित कश्यप होता तो LPG डिस्ट्रीब्युटर होता, त्यालाही माहीत होतं की किती वेळ झाल्याच्यानंतर सिलेंडरला जाळ लागल्याच्यानंतर ब्लास्ट होतो. तर यांनी एक प्लॅन बनवला. यांनी काय केलं की ज्या वेळेस गल्लीमध्ये कुणी नसते त्यावेळेस घरामध्ये जायचं, त्याला मारायचं. मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराला पूर्ण तेल लावायचं, तूप लावायचं, जितके पण ज्वलनशील पदार्थ आहेत ते सगळे त्याच्या शरीराला लावायचे. आणि त्याच्याजवळ सिलेंडर काढायचं आणि त्या सिलेंडरचं ऑन करून टाकायचा कॉक, आणि नंतर त्याला आग लावून टाकायची. आणि जेवढ्या वेळामध्ये ते सिलेंडर फुटणार आहे तेवढ्या वेळामध्ये आपण घराच्या बाहेर निघायचं, आणि मग ते सिलेंडर फुटणार. त्या सिलेंडरमध्ये याचाही मृतदेह जळून जाणार. आणि जर उरलं तरीही लोकांना वाटेल की बाबा स्वयंपाक करता करता याने याचं सिलेंडर फाडून घेतलं आणि हा मेला. अशा पद्धतीचा यांनी प्लॅन बनवला. गेले, त्याला मारलं. मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराला जे काही लावण्याचा प्लॅन होता ते सगळं काही लावलं आणि त्या घराच्या बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर सेम
जसा विचार केला सेम तसंच झालं. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की असं हे एक हेच आहे, म्हणजे ॲक्सिडेंटच आहे. गॅस सिलेंडर फुटल्यामुळं या मुलाचा मृत्यू झाला आहे. पण काही वेळाच्या नंतर कुणीतरी सांगितलं की या घरामध्ये कुणीतरी घुसलं होतं म्हणे आणि ते बाहेर आले की या घरामध्ये ब्लास्ट झाला. तर असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांनी तेथील CCTV कॅमेरे चेक केले आणि ज्यावेळेस CCTV कॅमेरे चेक केले त्यावेळेस त्या CCTV कॅमेरामध्ये हे दोघं जणं आणि ही मुलगी घरात जाताना आणि बाहेर येताना दिसली, पण तोंडावर रुमाल वगैरे बांधलेला होता. मग त्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजच्या नुसार ही जी अमृता आहे हिचा मोबाईल ट्रेस केला आणि ही जिथं आहे तिथं हिला पकडलं आणि हिच्यासोबत हिच्या 2 मित्रांना सुद्धा पकडलं. पोलीस स्टेशनमध्ये आणलं, विचारपूस केली. विचारपूस केल्याच्या नंतर हिने सगळं काय सांगितलं, जे काय हिनं केलं आहे. आणि ही म्हणली की मला वाटलं की असं होणार नाही, पण असं झालं. म्हणजे हिचा पूर्णपणे प्लॅन की असं नाही करायचं, असं करायचं आणि तो सगळा प्लॅन फेल झाला. का? कारण की CCTV कॅमेऱ्यामध्ये हे तिघंजणं दिसले नाही. तर खूप परफेक्टली यांनी प्लॅन केला होता. एक जाळी होती तिच्या घराला, त्या जाळीला एक छोटंसं छिद्र होतं. त्या छिद्रामधून अमृताने हात घालून आतून दरवाजा लावून घेतला होता, जेणेकरून लोकांना वाटावं की दरवाजा तर आतच लावलेला आहे, दरवाजा उघडला तरी कुणं. पण यांचं भांडं फुटलं CCTV कॅमेऱ्याने. बघा काय असतं ना, तुम्ही किती जरी वाईट काम केलं ना, त्याला किती जरी लपवायचा प्रयत्न केला ना, तर ते अजिबात लपत नाही. काम समोर येतंय म्हणजे येतंयच आणि मग त्याची जी काही शिक्षा आहे ती आपल्याला भोगावं लागणारच. त्या कारणामुळे तुम्ही पहिले असं कामच करू नका ना, की जेणेकरून तुम्हाला हे पाऊल उचलावं लागेल. काही लोकांना सुरुवातीला फार मजा वाटते. लग्नाच्या अगोदर, लग्नाच्या नंतरचे मजे. च्या माईला लग्नाचं टेन्शन नाही, काय नाही. फुल मजे. पण कसं असतं ना, त्या जोशामध्ये काही असं करून बसतो आपण, की फार बेकार आणि फार विचित्र असतं. तसं नका करू. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं, प्रेम करणं, प्रेमामध्ये या असल्या गोष्टी करणं सोडून द्या.